What is your definition of beneficiary? रिहॅब कंपोनंट 60 वर्ष तो माणूस त्या तिथे राहतो. किती वर्ष? 60 वर्ष तो बेनिफिशियरी आहे. 60 वर्ष सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघा जरा, सायटेशन बघा 60 वर्षातले. 1950 नंतरचे सायटेशन बघा. काय म्हणतं सुप्रीम कोर्ट? 12 आणि 13 वर्ष जर तो माणूस जमिनीवर असेल तर ती जमीन त्याची झाली. सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आहे मालकी हक्काची. कुठे तो ईश्वर कुठे? आणि तुम्ही बेनिफिशियरी सांगता त्यांना काय बेनिफिट देणार ते तरी सांगा आम्हाला. चला बेनिफिशियरी काय बेनिफिट देणार? जर माझं घर 800 फुटाचं आहे, 60 वर्ष मी 800 फुटाच्या घरात राहतो, तर तुमचे 323 असे भिकेत दिलेले घेऊ. किती फुटाची घर आहे? 60 वर्षाची घर आहे. आम्ही त्यांना काय सांगितलं, हे दुसरा मोर्चा आहे साहेबांचा. आम्ही आमचं म्हणणं होतं की जर तुम्ही एखादी योजना आणताय तर तुम्ही नंबरिंग टाकणार, बायोमेट्रिक करणार, त्याचं स्क्रूटनी होणार, त्याच्यानंतर एखादा बिल्डर आणणार. तिथं तर आधीच बिल्डर बसला, तो जबरदस्ती आमच्या घरात घुसतोय, तो नंबर टाकतोय आणि सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं नाव सांगतात, त्यांची नावं सांगतात. ही कुठली पद्धत झाली? आज सकाळी कंप्लेंट केली, त्याच्यावर पण कंप्लेंट केली. आज सकाळी माहिती पडलं की ज्यांचे बायोमेट्रिक केले त्यांना आता खाली घरखाली करायचे आदेश देणार. आणि त्याच्यानंतर साहेब अजून मनपाडा मनोरमा आणखी एक छोटासा कारण सांगा, एक विषय सांगा. आता दुसरा विषय असा आहे, जर तिथं एखाद्या माणसाचा आता जो बिहार आलाय 25 मार्चचा, की जो मालकी हक्क मिळाला पाहिजे, मग तो त्याचं काय झालं? पहिलं नावावर करा ना, मालकी हक्क मिळू द्या, प्रॉपर्टी कार्ड नंतर क्लस्टर आणा. त्या लोकांना विश्वास नाही साहेब. आता गांधीनगर, किसनगर, त्या सुभाषनगरला बेघर झाले तर 18 वर्ष झाली साहेब. आज त्या लोकांना बेनिफिशियरी आहेत खऱ्या अर्थाने. त्यांना त्यांचं काय झालं? त्यांना दिलेच नाही. तुम्ही ठाण्यामध्ये किती झाले? तुम्हाला किती महिने झाले? तुम्हाला माहिती आहे कुठे किती वर्ष जुने? 60 ते 70 वर्षांनी साहेब. ग्रामपंचायतीच्या काळाच्या पण आमच्याकडे पावत्या आहेत त्यावेळेच्या. त्याच्यावर सातबारे आहेत, त्याच्यावर गावठाण आहेत. आणि ते आपल्या घरात घुसतायत, त्या बिल्डरची माणसांनी नोंदणी करतात. साहेबांनी येऊन थांबवलं तेव्हा कुठं आम्ही थांबलोय साहेब. ह्याच्यात नाही मारामारी झाली तर मग कोण जबाबदार? आणि मारामारी झाली. माझ्या घरात बाई आहे आणि त्या बिल्डरची माणसं घरात घुसली, तर का नाही पोलीस स्टेशनची केस टाकायची? आम्ही कोणी अधिकार दिला? त्याला कोणी अधिकार दिलाय? 300 जर पण लावतात. बिल्डरचा गेला ना तिथे, आम्ही उगाच तुम्हाला हा मोर्चाचा संताप कशासाठी आहे? संताप याच्यासाठी आहे की 60 वर्ष मी तिथे राहतो, बैठक घर आहे, 1500 फुटाचं बैठक घर आहे. मी तुमचं 323 फुटात कशाला राहायला जाऊ? 500 स्क्वेअर फुटापर्यंत फी, 500 ते 1000 स्क्वेअर फुटापर्यंत 10% रेडी रेकनचा रेट द्यायचा आहे. 1000 ते 1500 स्क्वेअर फुटापर्यंत 20% रेडी रेकनचा द्यायचा आहे. मग हे पहिले द्या ना साहेब. कशाला मागे लागले? क्लस्टर कशाला राबवतो तुम्ही? लोकांना बेघर करा. आणि कायम लोकेशन आता बाजूला रुमाल आलाय, याच्या बाजूला दोस्ती आहे म्हणून आता आम्हाला बेघर करा. आणि तिथून तो बोलताय सर्व्हिस रोड आहे, काय नाही तुमच्याकडे प्लॅनिंगच नाही साहेब. आणि मग कशासाठी एवढी 12.5% लोकसंख्या वाढली तिथे? तर आम्ही जायचं कुठं साहेब? 12.5 कोणसा नियम आहे? 137 एकरच्या 1300 एकरचं तुम्ही प्लॅनिंग नियम म्हणजे कुठे कोणता नियम आहे युडीपी? तुम्हाला माहित नव्हतं? तुम्ही एकटे का बसलात? कोणसे नियम में 12% है? उत्तर पण आलेली आहेत आम्हाला, जे आम्ही अर्ज केले तर साहेब 2800 लोकांनी अर्ज केलेले आहेत. आतापर्यंत त्याची उत्तरं आलेली आणि त्याचं आम्हाला काही सांगितलं नाही कशा प्रकारे. FSI सर, यूडीपीएससीआर की कौन से नियम में कौन सी इसमें तो हमको तो बताइए. आणि म्हणजे काय पैसे उकळण्याची खाण झाली. आणि कोणा
मी एक असं म्हणणं आहे, तुम्ही काय असं पुढचं येणार आहे, साईड असं हँडल करतो, साईड नाही सांगितलं हँडल कर लेता हूं. इससे पहले करना पुढे ते आई वेळेला अजून सगळे सेवांचे जास्ती लोक आहेत अजून शिक्षण बदलायचं आणि उद्योग असतो ऑन ऑफिशियल गेला ते समाजात ना ते बसले ते हाय ऑफिसला कोण आहे क्लस्टर मागे पुढचं नाव आम्ही इथे बसलो ना तर रात्रभर बसू बहुत बिजी है. ज्याला मास्तरांना माहिती आहे जो शिकायत आहे ते नोंद करणार ना आणि तुम्हाला काय माहित नाही तुम्हाला काय शिकत नाही तुमच्या संरक्षणात एवढी गाठ्या बिट्या घेऊन उभे आहेत. काय राहते चेहऱ्यावरती भीती दाखवू नका. बघा त्यांची काठी बघा काठी दाखवा चेहऱ्याने घेऊन घेऊ. आम्हाला मारायला मोठे आणले जर असं असं आम्हाला माहिती असतं तर आपण नगरपालिका मोर्चा काढला के नियम अनुसार है वो नियम हम लोग को देखना है. हम लोग को भी तो काम है. सगळं होते आम्ही तर आम्ही ऑफिसर किती ऑफिस आहे किती आहे येलो आहे का लिखा है चला गर्दी कमी करा. 7 पॉइंट सर किती 7 पॉइंट सर्वच सेवा मग एकदम थांबा. हे चला हे रोशन हात पडतं तुला बाहेर जातं. हा हे गेलं बाहेर ही गेलं बाहेर. त्याला तर स्विगी ऑपरेट करतो आम्हाला हे शब्द दिला की थोडी जागा खाली करून अच्छा तुम्ही क्लस्टर डिपार्टमेंट शब्द दिला का हेलो जमीन आम्ही खाली करून देणार. कंटिन्यू ऑफिस जा रहे क्या सब बाहर गए तो पण बाहर त्यांनी जाके एक फिर निर्णय करतात की ऑफिस के आम्हाला हाँ? एवढी जमीन कौन हो गया हाँ ठीक है शॉर्ट्स ले लिया मीटरची माणसं फिरतायत त्याच्यानंतर हे बघा, 1000 घर येणार, पहिले खाली करा आम्ही ना दुसरं पण देऊ शकत नाही. हे चला हे बाहेर पाहा. तर प्रश्न होता की 300 त्रम जागा दिली. पर्यावरणाचा आणि सुपीक करतायत ना. कोण नसतं तुमचे रस्ते साफ करायला तुमच्याकडे माणसं नाही. महानगरपालिका राहिली आहे काय? कोकला झालं कोकला जिल्हाधिकारी तर पैसे काढायचं मशीन आहे महानगरपालिका. पैसे देण्याचं तुमच्याकडे पैसे नाही. मग आमची पहिला जमीन मालकी होऊ द्या ना त्याच्यानंतर करा काय निर्णय घ्यायचा आहे. हा त्या हे काय जिल्हाधिकारी की हे पुरावे सादर करा पालक समितीला त्याच्यानंतर क्लस्टरची योजनेसाठी संदर्भ जोडला जाईल. हा विचारलं आम्ही दिले नाही. मग हे लोक डायरेक्ट सांगतात आम्हाला आम्हाला घर बांधायची मीटिंग बांधणार तिथं बिल्डिंग बांधणार घर देणार वर्ष देणार त्याच्यावरती आवड कुठे म्हणजे कुठे वाया सिंगापूर असं काय ठाण्याला सिंगापूर आता अमेरिकेचा दिशा झालं अजून तर ठाणे ते बहुत काम करोड होंगे वो नुकसान कॉन्फ्रेंस ते रावळ तुमच्या चौथ्यामध्ये असं सगळ्यांचं काम रात्री 11-11 वाजता चालतं ना, तेव्हा उशिरा उठतात. काय सुट्टी होती तरी काम करत होते. चौथा माळा म्हणजे काय जोरात असतो तुमचा. सगळे चौथा माळा एकदम जोरात असतो. तुमचा चौथा माळा तिथे चौथा माळा सगळे एकदम थैल्या घेऊनच दिसतात. आणि रात्री जाताना थैल्या घेऊनच जातात. 2 नौकर ठेवतात थैल्या घेऊन जातात.
कुठे गावाला पुण्याला नाही. आणि नेहर साहेब पण आहेत ना. आपल्या इकडून ते लोकं. त्याला तुझ्या नशिबात रे मला महेश चौथा मधला देऊ. किती खायची आता इथली एक थैली इथली एक थैली मी आहे तर मग थोडं सहस बुडे यायचे पण ते पहिलं सांग किती थैल्या काय एक्सरसाइज चार क्लस्टरला आणि प्लस 1.995 चा मिनिमम 4 मग पुढच्या 12 पर्यंत जा. मी तुमच्याकडे येऊन गेलो तुम्ही मला ते 7.97 त्याच्या आणि मी विसरलो म्हटलं ठीक आहे तेवढं असेल. आयुक्तांनी घटनेच्या बैठकीत जे विरोधी पक्षनेते आहेत आमचे घटनेत सांगितलं की आपण क्लस्टरचा भागात नाही तर तुम्ही खोटं बोलताय किंवा आयुक्त खोटं दोघांपैकी कोणताही एक तर खोटं बोलतोय ना सर. म्हणजे मग तुमचे डॉक्युमेंटरी प्रूफ आयुक्तांकडे नाही आहेत. आयुक्तांनी स्वतः सांगितलं ना सर विरोधी पक्ष नेता त्यांच्या गटनेत्यांच्या मिटिंग असंही नाही की सामान्य नागरिक आहेत त्यांना बोलतात. नाही सामान्य नागरिकांना तर इथेच तामिळनाडूकडे स्कोप त्यांनी चौथ्या मध्यावर जाऊ पण इथे मुली म्हणजे काहीतरी 5-6 जणांची गँग आहे तीच काय सांगा आता आपला काय काय त्यांचं बोला बोला सर तुम्ही आपले तुम्ही बोला एक बोला सांगा. आणि बऱ्याच वेळा मीटिंग पण झाली बोलणं झालं त्याच्यावरती आपलं संभाषण पण झालं आणि तिथेच आम्ही पहिल्याही मोठ्या राहणार साहेबांनी येऊन तिथं आम्हाला बरंच सपोर्ट केला त्यामुळे आजपर्यंत आम्ही तगून आहोत असं आम्हाला वाटतं. त्याचं कारण सांगतो तुम्ही जेव्हा पहिली मीटिंग घेतली मला आठवते नंदी होणार सुटणी होणार त्याच्यानंतर बायोमेट्रिक होणार त्याच्यानंतर प्लॅनिंग होणार एखाद्या कंपन्यांची नावं सांगितली MMRDA त्याच्यानंतर आम्ही बिल्डर बसतो. त्याच्या आधी सर बिल्डर आलाच कसा पहिली गोष्ट आणि तो येऊन दादागिरी कशासाठी करतो पहिली गोष्ट आणि घरोघर जाऊन त्यांनी जे उच्चार मांडले लोक सर बघा बिल्डरचे लोक बिल्डरचे लोक आणि हा, बोला, बोला. पैसे पण टाकले सर. आणि पहिली गोष्ट मला आश्चर्य वाटतं मी तुम्हाला पण विचारलं त्याचं उत्तर तुमच्याकडून मला अशा प्रकारचं आलं त्यांना पर्यावरणाचं त्यांना एक हे दिलं पर्यावरणाचं पण चुकीचा काही संबंध नाही. सांगा त्यांना देऊन टाकलंय 5,000 झाडं कपडे ठाण्यातली किंवा पर्यावरण नाही दिसलं. नागरिकांना विश्वासात न घेता तुम्ही एलॉय देता कसा त्यांची घर 60 वर्ष जुनी आहेत. ग्रामपंचायतच्या 1500 स्क्वेअर फीटचं घर आहे तुम्ही किती स्क्वेअर फीट देणार त्यांना 1500 लिहून द्या चला लिहून द्या आणि लिहून द्या ना जरा त्याच्यात लिहून द्या. जर त्यांनी कसं आलंय आता मालकी हक्काचा जो विषय आला त्याच्या त्या GR मध्ये असं आलेलं आहे पण हे आणि त्यांच्याशी एकमत होत नाहीये. कलेक्टर ह्यांच्याकडे नाव सांगतात ह्यांचं नाव ते कलेक्टरवर सांगतात 500 स्क्वेअर फुटापर्यंत कलेक्टर 500 ते 1000 स्क्वेअर फुटापर्यंत 10% आणि 1000 स्क्वेअर फुटापासून 1500 स्क्वेअर फुटापर्यंत तुम्ही 20% रेडी हा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश. आता मला सांगा तुम्ही ते जोपर्यंत मालकी हक्क मिळत नाही प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही तुम्हाला एक रिक्वेस्ट केलेली की तुम्ही प्रत्येकाला एक नोटीस पाठवा की बाबा आम्ही नंबरिंग करतोय बायोमेट्रिक करतोय आम्ही अधिकृत होऊ ना आम्हाला अधिकृत स्टॅम्प लावताय वर्ण सांगताय का तुम्ही क्लस्टरच्या हातात आणि तो येतो साहेब असा व्हिडिओ मी माझ्या मालकीच्या हक्काची जमीन मी तुम्हाला देत आहे अशी व्हिडिओ बनवताय बायोमेट्रिक करतायत तो सुखीवर बिल्डरची माणसं आणि हे त्यांचे नाव ह्यांच्या नावाखाली आमच्याकडे चाललंय रेकॉर्डिंग करून अग्रीमेंट नाही काय एवढी पावते साहेब महानगरपालिकेची त्याला काही आधार नाही आणि कुणाची पण नाव आहे तर तिथं ते साफसफाई करणार आहे ना त्याचं नाव आहे का जोशी म्हणून तर मला तेरा नाम कैसे काय इसमें आहे कोणी चिठ्ठ्या पावते कोणी गळत आता तुम्हाला परवाचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही तुमचेच साहेब 2 मिनिटं घेतो मी काय होतंय अशी दादागिरी मी पहिल्यांदा बघितली साहेब. मला सांगा हा कुठला प्रकार आहे
तिथे गेल्यानंतर ही माणसं तोंडाला पण मग पळतात कशासाठी जर मग विचारल्यानंतर. आणि सगळ्यात मूळचा मुद्दा, जेव्हा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही हे करतोय, संभाषण करतोय, काय करतोय, ही लोक येऊन आता दादागिरी राशी करत असतात. कोण आहे महापालिकेचा सांगा? कोण माणसं आहे? माझ्या जंतर मंतरवर कसे असे ट्रेन कपड्यातले लोकांनी मारले पोरांना, तसे तुम्ही आहात. ते असे प्लेन कपड्यातले लोक पाठवत आहेत. बोलतो बघा काय, अरे काहीच माहित नाही. लिहिलं का गलामध्ये मग बघितलं का काय लिहायचं ठाणे महानगरपालिका पुढचं पण आहे का? आहेत का ते? पुढचं पण आहे का? बायोमेट्रिक करतात, नंबर टाकतात, लोकांना माहिती सर. आणि महानगरपालिकेवाले काय तुम्ही नाही, तुम्ही कोण पुढचं आहे आहे? का? पुढचं आहे कोण आहे? हा, पुढचं आहे. आता पुढे मी त्याला विचारलं प्रश्न मला. असं घरच्या मालिकाला असं कोणी जाऊन असं बोलू शकतं? असं होतं का? घरच्या घरामध्ये कानात ज्यांच्या घरचे मालिक त्यांच्या घरचे सर्वे करतात आणि त्यांनाही माहित नाही. हे जगातला पहिला महापालिका करतात सर. ही वेळ आहे का काय? हो सर. दडपशाही चालू. जगातला पहिला महापालिका करतात. मालिकाला माहित नाही आणि मालिकाच्या घरचे सर्व करतात. तुम्ही त्यांना बोला तर की आम्ही महापालिकाच्या माणसं पाठवणार, सर्वे होईल, तुमची नंबर टाकणार. बरोबर ना सर? जगातला पहिला महापालिका आहे. हे लोकांना घरच्या मालिकाला ते तर स्वच्छता मालिकाच्या घरचं 60-60 वर्ष आहेत. किती वर्ष झाला? हो सर, हो साहेब बघा 60 वर्ष झालं. 60 वर्षाचं मालिक त्याला माहित नाही सर. त्याच्यावरती पण 10% परत चार्जेस, परत 20% चार्जेस, असं 1500 फ्री ऑफ. माझं 1500 स्क्वेअर फूटचं घर आहे, तुम्ही मला किती देणार? कसं काय? पैसे खर्च माझी जमीन काय द्यायचं? माझी जमीन, माझं घर. आणि सर बिल्डर तो टाकत तुम्हाला पैसे द्यायचे. फ्री ऑफ कॉस्ट. लोकल बिल्डर होतो ना सर, मी बोलतो थोडा. सर, सर, एक मिनट थांबा, एक मिनट. मी बोलतो लोकल बिल्डर हो ना सर, अगर क्लस्टर का नियम हो, लोकल बिल्डर 1300 की जगह पे उसको फ्री ऑफ कॉस्ट 2600 देगा. बरोबर? बराबर है. नाम मेरे को दो. लोकल बिल्डर 1300 की जगह पे फ्री ऑफ कॉस्ट उसको 2600 देगा. आप उस मालिकाना उससे बोल रहे थे तो कंस्ट्रक्शन कॉस्ट, मतलब जमीन उसकी, उसने संभाला, उसको सर आपण मानतो सर, इनका पाप क्या है? इन्होंने दीवा की तरह 12 FSI यूज नहीं किया. ये पाप है क्या? ये पाप है बॉस. इन्होंने अपनी जमीन को 60 वर्ष संभाला, थाने को सुंदर रखा, इलीगल बांधकाम नहीं होने दिया. ये तो दीवा और कोशिश के बाद में 12 FSI आज यूज कर चुके. आपको वो देना 2400 पड़ेगा. झिंझाड़ जैसे अधिकारी जो अतिक्रमण है, वो पैसे खा के वो बिल्डिंग बचाते हैं. हिम्मत है तो झिंझाड़ को बोलो आज दीवा में बांधकाम चालू है, हिम्मत है तो जाओ. सर एक प्रश्न तुम्हाला विचारतो. ज्या सुनीला आपण एलवाय दिला, त्यांनी सगळे मालकांचे राईट्स त्याच्या आधी घेऊन तुम्हाला दिले. एलवाय कसं दिलं? सोसायटी रजिस्ट्रेशन नाही मग दिलं कसं? दिला कसं एलवाय? कुठं सांगतो एक मिनिट त्यांच्याकडे नाही कोणाची आता काय आहे सर? कोणाची 50%? मालका लोकांची कोणी किती देणार 50%? 50% कोणी नाही.
अरे असेल म्हणजे कोण आहे का? दिले का? एक मिनिट साहेब, फॉर एक्झाम्पल 50% काय होतं, तुम्ही एलओआय दिल्यावरती एलओआय घेऊन ते लोकांकडे द्यावं लागतं. आता आम्हालाच देणंच आहे, तुम्हाला देणंच आहे आम्हाला, आणि ती जबरदस्ती होते. नाही, 50% लोकांची मी तुमच्याकडे घेत नाही एक मिनिट. डेव्हलपमेंटसाठी आम्हाला द्या. नाही, नाही, एलओआय दिला आता तो माझ्याशिवाय काही जाऊच शकत नाही. Yes, yes. दिले पोरं काय तुमची तुमची लग्न नाव साहेब, 50% वरती एक प्रश्न. आधार कार्ड पॅन कार्ड वरती वरच्या खोलीची घर भेटणार आहे का? फक्त आधार कार्ड पॅन कार्ड वरती बायोमेट्रिक केलेला ज्याचा टॅक्स पावती नाहीये वरची. नाही, तुम्ही एलओआय कसा दिला त्याचा आम्हाला पुरावा द्या. नाही बाकी काय नको. एवढं कसं आणि दिलं? जाऊ दे, चला आम्ही बघतो. मानवर. रेल्वेचा ठराव दाखवा ना. सोसायटीचा ठराव दाखवा. चला मानवर. एकच दुरुस्त करतो सर, संडास बाथरूम ह्याच्यावरती नंबर टाकायचा. यांना फक्त मेजॉरिटी दाखवायची, एवढं आमचं बायोमेट्रिक झालंय, एवढं नंबरिंग झालंय, आणि मग तो डाटा दाखवला. त्यांचे आधार कार्ड साहेब, त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्यांना पण दिले आणि असं 50% दिले. बायोमेट्रिक केलं. पात्र अपात्रमध्ये वरतून तो भाडे मागला होता ना, फक्त दाखवा. भाडूचं बायोमेट्रिक करून नेलं. हे दाखवा. बाकीचं आधार कार्ड पॅन कार्ड घर भेटलं. एक घराची टॅक्स पावती लावायची असेल साहेब, 1 लाख चालू आहे आता रेट. 1 लाख रुपये द्या, टॅक्स पावती लावा. साहेब ऐका, आम्हाला 2 मिनिटं द्या. 1 लाख रुपये द्यायचे, टॅक्स पावती लावायची. मी बोललो कुठल्या आयुक्ताची सही असणार? 2020 चा तुमचा बॉन्डिंग पाहिजे. तुम्ही 2026 ला कुठल्या बेसवर देणार? नाही काय नाही, तुम्ही भरा. पालिकेला पैसे पाहिजे, ठीक आहे ना साहेब, आम्ही टॅक्स द्यायला तयार आहे सर. तर तुम्ही मालक बनवा ना, ऑटोमॅटिकली तुमच्याकडे पैसे येणार आहेत. तुम्हाला गरज काय सगळं? 2020 हट काढा, सगळ्यांना टॅक्स पासून लावू द्या ना. 26 पासून काउंटिंग चालू करा. हे जे म्हणतात नंबर टाकायचं सर्व सत्याला ते म्हणतात की टॉयलेटला पण लावलंय, हे बरोबर. कारण ते आपल्याला नंबर ऑफ टॉयलेट्स अरे नंबर ऑफ टॉयलेट काय? आता मी तिथे सगळं फिरून आलेलो एरिया. हे एक घर, याच्या बाजूला टॉयलेट, ह्याला जो नंबर आहे त्याच्या पुढचा नंबर टॉयलेटला. कशाला? त्याला त्या टॉयलेटला काही वेगळा कलर, आयडेंटिफिकेशन. आणि कसं काय येणार? त्याला नंबर कॉमन झालंय. काही संबंध नाही. आणि कसं कुठे लिहिलं असेल? कॉमन नंबर कसं होईल? 2, 3. कॉमन नाव. अरे नंबर बिंदू काहीतरी वेगळा पाहिजे की नाही? 2 मतलब तुम्ही घरच्या आणि 3 टॉयलेटच्या. तुम्ही कसं करणार बात? नंतर कसं करणार? अरे कधी सर हो बोलतो. आम्ही नाही करणार. घर तोडायचं PM घर दिलं का? अरे लोकांची सनद आहे त्याच्यात. मी तर मागे झालं की तुम्ही इथं घ्या. घर तोडण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? सर मी रिंग मेट्रो एवढ्या नुकसान नाही होणार. सरळ इथं येणार रोडाला वेटिंग प्लॉट आहे. मान्य नाही करत आहे तुम्हाला. आणि पण जाणार कुठे ते राहिला? रोडाचा नाला आहे. कुठल्या तरी हा कोपऱ्यात आपलं एक मिनिट, जाणार कुठे राहिला? त्याला भाडं कोण देणार? सुजवाल्याला आपण केलं सांगितलं. कोण सुटली? त्याचा काय संबंध? आम्ही कशाला त्याच्या झाडात जायचं? का त्याला दिलं तुम्ही? आता त्याला का दिलं तुम्ही? पहिला मालकी हक्क द्या आम्हाला, नंतर आम्ही बघू काय. 60 वर्ष लोक तिथे राहतात. सनद आहे त्यांची. त्यांची घरं काढून त्यांची घरं तोडून बिल्डरच्या कशात घरताय? जसे विरोधी पक्षाचे बोलत तसे आम्हाला 5-5 माले बांधू द्या. मग त्याच्यानंतर अनेक प्रश्न. Yes. मी बोललो ना सर. 5-5 माले बांधू द्या यांची चूक आहे आम्हाला. काय? यांनी FSI कंट्रोल नाही केलं. बरोबर. जीवाशीलला 12 FSI आतापर्यंत आहेत. इन्होंने थाना को स्वस्थ रखा है, बदलता थाना रखा है. इसकी वजह से आप वोटिंग लगा पा रहे. ये बदलता थाना. आम्ही 5 महिने बांधायला पाहिजे. आमची चूक झाली साहेब. आम्ही पण जमून बरोबर ना? काय झालं साहेब? आम्ही पण थाना को कि चूना थाना दिखाने के लिए कैसा? ठीक है, तो इनकी चूक है क्या? काय सुंदर यांची घरं नका तुम्ही जाणून. आणि कॅमेरे यांची नवीन बिल्डिंग बघा, लिफ्ट चालू नाही, लोक कचऱ्यामध्ये जातो, घरमध्ये पण जात नाही. आणि यांच्या घर बघा, कोण जाणार? असं माझे प्रश्न खूप आहेत. आणि आज ह्या बैठकीत सगळ्यातलं आम्हाला पाहिजे तशी उत्तरं मिळणार नाही. आमच्या काही मागण्या तर तुम्हाला देऊन जातो, आणि आमची अपेक्षा आहे की आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक तुम्ही मीटिंग बोलवावी. आयुक्तांना जेवढं मिळेल तेव्हा. आणि तब्येत बरी नाही. आमचं स्पेसिफिक म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत क्लस्टरची कंपनी मार्फत हे होता कामा नाही. बरोबर.
और हम लोग सर और इंडस्ट्रीची कंपनी आहे ज्याला एसपीव्ही जी बनवली ती हा त्याच्यात कोण आता आता सर्व पदाधिकारी असतात. नाही 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 नाही, मी बोलतो तुम्ही बार्गेनिंग केलंय नाही आम्ही सांगितलंय हाउस मध्ये सारे पड़े तुम्ही बोल रहे सर इन्होंने डाला नहीं था हमने बोला हाउस के अंदर कि उसमें आपको लोक प्रतिनिधि को लेना चाहिए तुमने कंपनी बनाया तुमच्या अधिकारासाठी कोण आहेत त्यांचे नाव ऑफिशियली मला द्या आतापर्यंत नाही सर आतापर्यंत नाही. आम्ही हाऊसला बोललो की लोक प्रतिनिधी को घ्या लो कुठली कंपनी असं ते फक्त क्लस्टर आपल्याला त्यांनी काय सांगितलं नाही म्हणजे सर तुम्ही काही कंपनी चालवतो काय महापालिका कशासाठी बोलून टाकतो लोकांच्या भल्यासाठी ना तुम्ही प्रायव्हेट कंपनी टाकता नाही महापालिकेचे अधिकारी फक्त कुठे तुम्ही मला तुम्ही बघा ना तुम्ही लाक्ष भाऊसाहेब पण हो सर घोषवाला बघायला ना मराठी आहे काय कोणाचं नाव नाही आहे MSRTC कोणाचं नाव नाही बॉस सांगा ना सर ते कुठे कुठल्याही ऑफिशियल साईटवर दिसत नाही मंजूर करून घेतले आता ते ठरवतील कोणाचं नाव नाही आम्ही याचं बोलणार जेव्हा बोला ना आम्ही कसं तुम्ही लोकप्रतिनिधीचं नाव घ्या साहेब हे घ्या. आपण म्हणतो इंडोवर्ड आम्हाला मालकी हक्क द्या नंतर आणि सर तोडण्यावर की नाही आपण तिथे जागा इकडे बघा तोडणारी नाही काय आवडता दिसत नाही आवडता दिसत नाही आवडसाहेब थोडं पुढे या चालू आहे थोडं ऍडजस्ट करा आता शानूबाई थोडं पीछे आ जाओ साहब साहब तुम्ही ओ शानूबाई पीछे आ जाओ अरे पीछे आ जाओ तो अरे साहब दिखता नहीं ना साहेब दिसत नाही शानूबाई सबको साफ कहाँ सर यहाँ पे हो जाएगा एकदम फिल हो जाएगा अरे क्या मुझे दोन मिनिटं घुम कुठे गेले सगळे गोडीकडे बोल का हे क्लस्टर नावाचं भूत जे सैराट सुटलेलं आहे ते मुंबईमध्येही धुमाकूळ घालतायत ते ठाण्यामध्येही धुमाकूळ घालतायत ते म्हाडामध्येही धुमाकूळ घालतायत SRA मध्येही धुमाकूळ घालतायत मी महाराष्ट्र झाल्यानंतर माझ्या मेहनतीच्या पैशातनं घर घेतलं ते घर कोणी डेव्हलप करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ही मुंबईतली कथा आता ठाण्यातली कथा हे सांगते आज या ठाणे शहरात 4000 एकरवर क्लस्टरचं डेव्हलपमेंट होतंय आज या ठाणे शहरात 30 MLD पाणी आपण रोजच्या शॉर्टेज आहे रेनी सीझन मध्ये टँकरचं पाणी चालू आहे आणि असं असताना 12चा FSI देऊन 4000 एकर डेव्हलप करून ठाण्याला विकायला काढलंय आणि त्याचा विरोध करायला राष्ट्रवादीची लोक आज या ठिकाणी आलेत आणि आमच्याबरोबर क्लस्टरमध्ये बाधित जी लोक आहेत मध्ये आनंदनगरचे असो मानपाड्याचे असो कृष्णानगरचे असो
पोपटची असू, ही सगळे लोक आमच्या बरोबर सहभागी झालेले आहेत. एक SPV तयार झालेली आहे. त्या कंपनीबद्दल कोणाला काही माहित नाही, पण त्या कंपनीच्या मार्फत हे क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे. आमचा या कंपनीला विरोध आहे. महासभेच्या ज्या हक्क आहेत ते काढून एका कंपनीला देण्याचा हा डाव आहे. पण ठाण्याच्या नागरिकांनी डोळे बंद करून ऐकून घ्यायचं. हे दिवस आता संपले. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल. तसंच आमच्या मनात काही प्रश्न आहेत की महानगरपालिकेने 130 कोटी रुपये या क्लस्टरला दिले. तो खर्च कशावर झाला आणि दिले कशाला? आणि का दिले? आणि 130 कोटी तुम्ही आज ठाण्यातल्या गरीब लोकांचे 12% आणि 20% प्रॉपर्टी टॅक्स वाढवताय. आणि असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका प्रायव्हेट कंपनीला देताय. नावं जाहीर करा, याच्या मागे कोण आहे. जी कंपनी SPV बनवत आहेत त्याच्यामध्ये नावं जाहीर करा. आम्ही 12चा FSI तुम्हाला घेऊन देणार नाही. गरिबांना घर मिळालंच पाहिजे, त्याच्या मागे आम्ही सगळे आहोत. पण गरीब राहिले बाजूला आणि हे कमर्शियल आणि बिल्डरला सगळं घशात घालायचं, आपल्या आवडीचा बिल्डर आणायचा, त्याच्याशी आधी सेटलमेंट करायचं आणि मग त्याला द्यायचं, असा डाव आहे. प्रश्न एवढाच आहे, जसं मनोजनी सांगितलं तसं की 30 MLD पाणी आज कमी आहे. आज ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यावरती ट्रॅफिक कसं आहे तुम्हाला माहिती. ही सगळी परिस्थिती असताना तुम्हाला रस्ते बुजवायला, रस्ते नवीन करायला पैसे नाही. नगरसेवक निधीला कट मारलाय. नगरसेवकांना माहित पण नसेल अजून बिचाऱ्यांना. 30%चा आदेश आला. हे नगरसेवक निधी किती होता? 1 कोटी. 1 कोटी 1.5 कोटी. म्हणजे आता यांना देणार 50 लाख रुपये प्रभाग सुधारणा. त्याला कट मारला. मग 130 कोटी रुपये कोणाच्या खिशात तुम्ही त्या कंपनीला दिले? म्हणजे काही करून पैसे जमवायचे. हा जो काय प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यात चालू आहे, मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, आणि कशासाठी? एका प्रोजेक्ट मध्ये 3-3 हजार झाडं कापतात. ठाण्यामध्ये कधी एवढी गरमी होती का? त्यामुळे ठाण्याचा वाटोळ करण्याचा डाव आहे हा. रिंग रेल्वे, मोनोरेल, रिंग रोड, आता काय क्लस्टर. आज उघडकीला आलं क्लस्टर. आज हरित लवादाने निर्णय दिला आज की 200 एकर जमिनीवरती हे कचरा टाकत होते. आता तिथे बिल्डिंग बांधण्याचा प्लॅन सुरू केलाय. हरित लवादाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय. दिव्यामध्ये हा प्रकार घडलाय. म्हणजे कांदळवनं अशी तोडली आहेत राजकीय आशीर्वादाने की विचारता सोय नाही. कशातच काही राहिलं नाही. तर यामध्ये ठाणेकर बिचारे मतं देतात, त्या मताचा फायदा घेऊन हे जे नंतर काय लुटालूट करतात, दरोडा घालतात, त्या दरोड्याला काय बाण सुमारच राहिले. तर यामध्ये कोण सामील आहे? कोणाचा वाटा चर्चा केली थोडं या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय, गरीब अधिकारी माहित पण नाही. एक महत्वाचा बदल झाला की 50% मालकी हक्क नसताना हे लोक जातात. LOI दिला कोणाच्या अधिकारावर? तो LOI दिला, तो LOI घेऊन घुसतो. आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा. अरे काय आहे? गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे आहेत का तुम्हाला? चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या जे LOI म्हणजे LOI घेऊन जातात जे आणि तिथे लोक जातात ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हे असतात गळ्यामध्ये. म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना लाठीमार करताना, ते कोण फालतू गुंड आणले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठा मारत होते. अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे. दुसरा एक विषय असा आहे की जो पहिलाच क्लस्टर सुरू झाला त्याच्यावर TDR पण साहेब जनरेट झाला. आणि माझ्या बातमीनुसार 8चा TDR जनरेट झाला. तो TDR विकलाही गेला. नेपच्यून नावाची कंपनी आहे, नेपच्यून. चांगला आवडतो आपल्याला. आणि जे हे विचारतात की ह्याच्या मागे कोण आहेत, तर ते 2 लोक ह्या सगळ्या क्लस्टरच्या मागे आहेत आणि त्यांची नावं पुढच्या 10-15 दिवसात. आज ना उद्या म्हणजे सगळे हे सगळे माझ्या भाषेत सांगायचं तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच. चला.